तर माझ्या भावानं मी तुमचा आवडता स्पायडर इकडे आणि भाई 4-5 दिवस झाले मी या रूममध्ये राहतो आणि बाल्कनीमध्ये गेलोच नाही. आणि बाल्कनीमध्ये गेलो भाई एवढी थंडी लागते यार, मला वाटलं थंडी बिंडी नसेल. मग मी आत आलो आणि आता आत आलो म्हटल्यावरती मला गार लागत होतं, म्हटलं होतं मी गरम पाणी केलं आणि भाई आयला आयला हुवा वासलं गाणं लागलेलं टी व्हीवरती. आणि मला ॲक्च्युअलमध्ये माहीत नव्हतं इथं ब्लॅक पॅन्ट वगैरे घालायचे. सो मी एकच आणले, त्यामुळे आता काय सगळं वांदच आहेत बेंचूत. मी एकच पॅन्ट झालं 4 दिवस झालं घातोय घातोय अरे खातोय अरे घालतोय. मग माझ्यासाठी कॉफी आणली गेली. मग मी सगळे चेकआउट वगैरे काय आहे ते सगळं चेक केलं आणि भाई जे कस्टमर होते ना त्यांचं चेकआउट होतं, त्यांचं फूड बिल करताना मी त्यांना बघितलेलं ते 2-3 वेळा कॅश मोजत होते आणि मला वाटलं होतंच काहीतरी लफडा झाला आहे आणि त्यांनी मला ₹200 एक्स्ट्रा दिले होते. मग त्यांचे मी त्यांना परत देऊन टाकले आणि भाई परत चेकिंग करायला गेलो आणि बाई हे बघा कसला नुसता हे केला आहे आणि मला इथं भेटलेलं आहे तसलं ते हँड ग्रिपचं. आणि आता ह्यानी मी माझी अशी बॉडी बनवणार आहे असं तुम्हाला वाटत असेल, अरे त्यानं झाटापिटा बॉडी बनत नाही. परत मी माझ्यासाठी एक डायरी आणली, कारण की डेली रुटीन म्हणजे त्याचं रुटीन नाही पण चेकआउट वगैरे काय असेल ते गेटचं वगैरे सगळं सामान नाही, सगळं काय असेल ते मी लिहून ठेवेन, म्हणजे माझ्याकडे पण एक काहीतरी राहील की बाबा हां एवढं होतं तेवढं केलेलं. आणि इथं पण एक बोका आहे बाई, मग मी त्याला खायला बिला घातलं आणि मी चाललो होतो रेस्ट घ्यायला, तेवढ्या सर आले. पण सर आले त्यामुळे मी थांबलो. तर म्हणलं ए बाबा जायचं आहे, रेस्ट बीज घ्यायचं आहे, कपडे बिपडे धुवायचे, अरे बाई तसला घाण वास बीज येतोय कपड्यांचा. मग मी कपडे बिपडे धुतले आणि एका गेस्टला ना आज त्यांच्या वाईफचा बड्डे होता, मग त्यासाठी केक वगैरे आणायचा आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये बघा